प्री क्वार्टरचा सामना कलावती स्पोर्ट्स मिरजुळे विरुद्ध वक्रतुंड बंदरोड यांच्यामध्ये. येस, अनुराज नाटेकर याच्या माध्यमातून खेळला गेलेला पहिलाच बॉल लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आणि एक चांगली सुरुवात. 2 धावा. नॉन स्ट्राइक एंडला फलंदाजी इथे आपण पाहतोय. मकरंद पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, त्यामुळे पॉवर बाज फलंदाजी करण्याचा इरादा असेल तो अनुराज याचा. आणि जेवढा वेळ अनुराज मैदानाच्या आतमध्ये राहील ना तेवढं प्लस पॉईंट ठरणार आहे कलावती स्पोर्ट्स संघासाठी. आणि तोच प्रयत्न अनुराज 50 ते 55 रन एक मनामध्ये स्कोर सेट करावा लागेल आणि त्या दृष्टिकोनातून इथे फलंदाजी होणं अपेक्षित आहे. यावेळी कव्हर ड्राईव्ह केलंय 30 या सर्कलमध्ये निकोने बॉल फील्ड केलाय, त्यामुळे एकच रन इथे मिळते. एक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आपण निकोकडे पाहू शकतो, कारण या आधीच्या सामन्यामध्ये त्याने पकडलेल्या 2 कॅचेस अतिशय अप्रतिम होत्या आणि महत्त्वाच्या खेळाडूंच्या त्याने पकडल्या होत्या. त्यामुळे बेस्ट ऑफ फिल्डर म्हणून आपण त्याच्याकडे पाहतोय. फील्डमध्ये थोडासा बदल इथे झालाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक घेतला गेलाय. मिड विकेट डीपला ठेवला जातोय. मिड ऑनच्या दिशेने 30 यार्ड सर्कलला पाहायला मिळेल तो क्षेत्ररक्षक. लॉंग ऑन आणि त्याचबरोबर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर इथे आपल्याला दिसते. सियोक पुढील चेंडू घेऊन धावसंख्या 3. यस, ऑफ हँडली इथे ड्राईव्ह केले कव्हर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक 30 या सर्कलमध्ये बॉल फील्ड करतो. 1 रन इथे मिळते. एक चांगला क्रिकेट आहे. खराब चेंडूवरती प्रहार करायचा, चांगल्या चेंडूला सॉफ्ट हँडली खेळून काढायचं, सिंगल डबल घेत स्कोर कार्डला पुढे घेऊन जायचं. पण जे टार्गेट मनामध्ये आपण सेट केले ते प्रत्यक्षात उतरायचं. परंतु यावेळी फुल टॉस चेंडू होता. बैठी घेऊन अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरुरी ते केला गेला, परंतु बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये. पायावरती आदळतोय बॉल, त्यामुळे 22च्या स्वरूपात 1 रन. धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचते. पॉवर प्ले मध्ये पॉवर बाज गोलंदाजी इथे म्हणावी लागेल सुयोग याची, कारण हात खोलण्याची कोणतीही संधी इथे त्याने दिली नाहीये फलंदाजांना. मकरंद स्ट्रायकिंगला यानेही पॉइंटच्या दिशेने फक्त बॉलला ढकलले. 1 रन इथे मिळते. पहिल्या बॉलवरती आलेल्या 2 धावा आणि त्यानंतर 4 चेंडू सिंगल रन देणारे पाहायला मिळाले. अनुराज प्रयत्न चाललेत त्याचे, परंतु परफेक्टली कनेक्शन होत नाहीये बॅट आणि बॉलचं. ज्यावेळी फील्डवरती नजर देऊन पुन्हा बॅट ठोकून आव्हान देतोय ते गोलंदाजाला. सुयोग लेफ्ट अराउंड द विकेट. यावेळी लेग स्टिकच्या बाहेर पाहायला मिळतोय बॉल. मेन एम्पायर भाऊ तोडणकर यांचा इशारा. व्हाईट बॉल करार केला गेलाय. पुढील चेंडू, ओहो, यावेळी चांगला बाउन्स पाहायला मिळतोय. गती कमी होती, टप्पा चांगला होता, असफल ठरला. तो अनुराज थोडासा निराश असेल, नाराज असेल. आणि याच दरम्यान षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले इथे समाप्त. धावसंख्या 8. निको आणि संपूर्ण टीम यावेळी चर्चा करेल. दुसरं षटक. यस, दुर्वांगवरती दाखवला गेलाय विश्वास. आजच्या रजनीमध्ये प्रभावित केले या खेळाडूने. सुपर डुपर हिट ठरले आजची रजनी ती या दुर्वांगसाठी. 2 सामन्यांमध्ये त्याने 6 विकेट प्राप्त केल्यात. पहिला सामना खेळत असताना घेतल्या गेलेल्या 4 विकेट आणि त्यानंतर दुसरा सामना खेळत असताना प्राप्त केलेले 2 विकेट. सरस खेळाचं प्रदर्शन आपण वक्रतुंड बंदरोड संघाकडून, खास करून दुर्वांगकडून पाहतोय. येणारा काळ याचं जरूर लाजवाब असेल. गोल्डन बॉय म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो. दुर्वांग राईट हँड राऊंड द विकेट अनुराज साठी. बॅक हँड डिलिव्हरी परफेक्ट योर गोता. कनेक्शन प्रॉपरली ते झालं नाहीये, परंतु 1 रन अनुराज इथे प्राप्त करतोय. 9 अंकावरती पोहोचते धावसंख्या. परंतु यावेळी लेफ्ट हँडेड फलंदाज असेल मकरंद, कारण मकरंद लेफ्ट हँडेड आहे, त्यामुळे इथे लाईन लेंथ मध्ये बदल करावा लागणार आहे तो गोलंदाजाला. दुर्वांग यावेळी लेफ्ट हँडेड फलंदाजा विरुद्ध कशा पद्धतीने गोलंदाजी करेल.
कारण राईट हँडेड फलंदाजासाठी तो प्रभावी ठरलाय, परंतु लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी पाहूया गोलंदाजी त्याची प्रभाव कशा पद्धतीने पाडते. यस, परफेक्ट जॉग फेकण्याचा प्रयत्न, स्वीप शॉट खेळायचा इरादा होता, पायावरती आदळलाय बॉल. 1 रन मिळेल लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या 10. या षटकातील अजूनही 4 चेंडू बाकी. अजूनही कोणताही मोठा प्रहार इथे पाहायला मिळाला नाहीये. मकरंद आणि अनुराज सलामीची जोडी डिफेन्सिव्ह पद्धतीने सिंगल डबल गेट स्कोर कार्डला पुढे घेऊन जाताना इथे पाहायला मिळत आहेत. त्याच दरम्यान दुर्वांग पुढील चेंडू घेऊन. हो, यावी फटका लाजवाब आहे, वेल बॅलेन्स आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे, केली नाहीये चूक, पकडला गेलाय झेल. अनुराजचा संपतो इथे खेळ. अनुराज माघारी परतील. धावसंख्या इथे आपण पाहतोय 1 गडी बाद 10. प्रथम फलंदाजी करत असताना कलावती स्पोर्ट्स जयभरी मिरजुळे संघ. फटक्यामध्ये कोणतीही खराबी नव्हती, परफेक्ट टाइम केला गेला होता, परंतु जी लांबी अपेक्षित होती ना ती मात्र इथे गाठू शकला नाही. आणि महत्वाचा मोहरा आक्रमक फलंदाज कलावती स्पोर्ट्स संघाचा अनुराज या डगआउटच्या दिशेने परततोय. न्यू बॅटर स्वराज. ओरम क्रिकेटची जर आपण चर्चा केली तर या सर्व खेळाडूंनी दर्जेदार खेळाचं प्रदर्शन केलंय, परंतु ओपन अंडरम मध्ये पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी ते स्वराज करतोय. अष्टपैलू खेळाडू म्हणून स्वराजकडे पाहिलं जातं, परंतु ती अष्टपैलू कामगिरी संघ अडचणीमध्ये असताना तो इथे सादर करेल का, हे तेवढंच महत्वपूर्ण ठरणार आहे पाहण्याच्या दृष्टिकोनातून. दुर्वांग याही मॅच मध्ये दुर्वांग यशस्वी ठरलाय. अनुराज सारखा मातब्बर खेळाडू महत्वाचा मोहरा त्याने गारद केलाय. यस, सॉफ्टवेअरने ड्राईव्ह केलं. स्ट्रायकिंग केला गेलेला थ्रो, परंतु सहजपणे 2 धावा. स्वराज एक चांगलं कॉलिंग कोऑर्डिनेशन या दोन्ही फलंदाजांमध्ये मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहिलंय. धावसंख्या 12. 1 गडी बाद. दुर्वांग रिवर्स फटका, परंतु रिझल्ट काय येतोय पाहूया पंचांच्या माध्यमातून. 1 रन सिंगल. स्वराज दुर्वांग विरुद्ध उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न होता. दर्जेदार गोलंदाजी आजच्या रचनेमध्ये या गोलंदाजाने पेश केले. ओ, यावी स्ट्रेट खेळला गेलेला फटका. अंपायर इथे मात्र स्वतःचा बचाव करू शकले नाहीयेत. पायावरती वेगाने येऊन आदळलाय बॉल. दुखापतग्रस्त दिसतात ते मेन एम्पायर राज तोडणकर यांच्या पायावरती आदळलाय बॉल. दरम्यान षटक क्रमांक समाप्त होते ते दुसरं, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 15. प्रथम फलंदाजी करत असताना कलावती स्पोर्ट्स जयभरी मिरजुळे संघ. धावसंख्या 1 गडी बाद 15. 2 षटकांचा खेळ ते संपन्न झालाय. प्रथम फलंदाजी करत असताना कलावती स्पोर्ट्स मिरजुळे संघ. मकरंद स्ट्रायकिंग एंडला वैयक्तिक 2 धावसंख्येवरती तो खेळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वराज आहे, वैयक्तिक 5 धावसंख्येवरती तो खेळत असताना. निरंजनचा पहिला बॉल. यावेळी ड्राईव्ह केलाय डीप कव्हरला, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला केला गेलेला थ्रो. सचिन आहे तिथे. धावसंख्या 17 पाहायला मिळेल. एकही चौकार लगावला गेला नाहीये या इनिंग मध्ये. यावेळी वाईट बॉलचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. 18 धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स फटका. यावेळी पॉइंटच्या दिशेने चेंडू दणदण करत चालाय सीमारेषेच्या दरम्यान.
परंतु तो जाईल डिक्लेअर झोन मध्ये, त्यामुळे धावा मिळतील इथे 2. धावा संख्या 20. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातील अजूनही 4 चेंडू इथे बाकी आहेत. लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी फील्ड मध्ये बदल केला गेलाय. स्क्वेअर लेगला 30 यार्ड सर्कल मध्ये घेतलं जातंय. मिड विकेटला आपण सीमारेषेच्या दरम्यान पाहतोय. निरंजन, गती कमी होती परंतु टप्पा इथे खराब म्हणावा लागेल. डाव्या एसटीला सोडून जाणार हा बॉल, त्यामुळे मिळणारी एक्स्ट्रा 1 रन. यावी स्टेपिंग करून बाहेर आलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे. आणखीन एक दर्जेदार कॅच पकडली जाते. दुसरा धक्का इथे बसतोय कलावती स्पोर्ट्स संघाला आणि यावी माघारी येतोय तो मकरंद. कमी गतीचा फेकला गेलेला बॉल, बिगिट करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधू शकला नाही, मिडल करू शकला नाही बॉलला. थोडा काळ हवेमध्ये राहिला बॉल, क्षेत्ररक्षक होता तिथे तैनात, बॉल खाली आला आणि एक अप्रतिम वेल जज कॅच पाहायला मिळाली. चांगला बॅलन्स राखून घेतली गेलेली कॅच इथे आपण पाहतोय. त्यामुळे दुसरा धक्का इथे बसतोय कलावती स्पोर्ट्स जयभरी मिरजुरे संघाला. निरंजन यशस्वी ठरलाय, 1 विकेट त्याने इथे प्राप्त केली. न्यू बॅटर पंचम, अष्टपैलू खेळाडू आहे, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन अशी अनेक किताबं त्याने स्पर्धांमध्ये मिळवलेत आणि तो यावी स्ट्रायकिंग एंडला इथे पाहायला मिळेल. निरंजनचा पुढील चेंडू, लेफ्ट हँडेड फलंदाज पंचम सज्ज होतोय. ओ बॅटची एज घेतले, फर्स्ट स्लिपला चेंडू कॅरी होईल, 1 रन इथे प्राप्त करेल. खातं ओपन करतोय तो निरंजन. धावा संख्या 22, लॉस ऑफ 2 विकेट, प्रोग्रेस इन 3rd ओव्हर. अजून 2 चेंडू बाकी आहेत. स्वराज आहे स्ट्रायकिंग एंडला. आखूड टप्पा होता, गती कमी होती, गुडलेनच्या थोडासा पुढे ठेवला गेलेला टप्पा, एक चांगला टप्पा इथे आपण म्हणू शकतो. लेग बायच्या स्वरूपात 1 रन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता इथे परंतु गती कमी होती त्यामुळे चकला गेला तो फलंदाज. त्यामुळे लेग बायच्या स्वरूपात 1 रन इथे मिळाली. हो, लो फुल टॉस बॅटवरती घेतलाय, स्ट्रेट खेळला गेलेला फटका इथे आपण पाहतोय परंतु दोन्ही क्षेत्ररक्षक ठरतील नाकाम. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे आणि इथे पाहायला मिळेल तो एक शानदार चौकार, महत्वपूर्ण 4 धाबा. लो फुल टॉस बॅटवरती घेतला, अगदी स्ट्रेट खेळला गेला फटका. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ दोन्ही खेळाडू बॉलच्या दिशेने येताना पाहायला मिळाले परंतु बॉल थांबला नाही, बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. त्यामुळे 4 धाबा इथे मिळाल्या. धावा संख्या 27 या अंकावरती जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 3 इथे समाप्त. प्रथम फलंदाजी करतोय तो यावी कलावती स्पोर्ट्स संघ. 2 गडी बाद 27. निको गेम प्लॅन प्रमाणे शेवटचं षटक. निको प्रत्येक मॅच मध्ये हाताळत आलाय आणि त्याचमुळे याही मॅच मध्ये शेवटचं षटक त्याच्या हातामध्ये सोपवलं गेले. समोर फलंदाज स्वराज असेल, स्वराज आणि पंचम यांच्यामध्ये रनिंग बिटवीन द विकेट. लाजवाब. ओ यस, इथे काय घडलंय? 6 धाबा. शानदार खेळला गेलेला फटका, त्यामुळे स्वराजच्या बॅट मधून आलेला षटकार इथे आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती केला वार, बॉल गेलाय सीमारेषा पार. त्यामुळे पाहायला मिळतोय स्वराजच्या बॅट मधून एक शानदार षटकार. धावा संख्या 33. अजूनही 5 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. स्वराज 11 धावा संख्येवरती पोहोचतोय आणि त्यानंतर आणखीन एक खेळला गेलेला फटका. बॅक टू बॅक 6 आहे. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत. स्वराज राज करतोय तो निकू वरती. स्वराजच्या माध्यमातून सलग 2 चेंडूवरती लगावल्या गेलेले 2 षटकार इथे आपण पाहतोय. आक्रमण करताना स्वराज पाहायला मिळालाय आणि या ओव्हरमध्ये खराब सुरुवात म्हणावी लागेल निकू याची.
लेफ्ट हँडेड आहे फलंदाज स्वराज, त्यामुळे निकूला लाईन लेन बदलावी लागली, परंतु त्याचा फायदा मात्र इथे स्वराजला मिळाला. ज्या ज्या बी लेफ्ट हँडेड फलंदाज आलाय त्या त्यावेळी निकू महागडा ठरलेला आपण पाहत आलोय. धावसंख्या 39. दोन चेंडूमध्ये दोन उत्तुंग षटकार लगावलेत आणि त्यानंतर खेळला गेला आणखीन एक फटका आहे. फिल्डिंग केले गेले, शानदार फिल्डिंग इथे पाहायला मिळाले. नो बॉल. 1+1 2 धावा इथे मिळत आहेत. नो बॉल करार केला गेलाय. दोन चेंडू मध्ये 14 धावा खर्च केल्या त्या निकू याने. आक्रमण हल्ला निकूवरती चढवला गेलाय स्वराजच्या माध्यमातून आणि यावी मात्र स्ट्रायकिंग गेला असेल तो पंचम. धावसंख्या आहे 41. लॉस ऑफ 2 विकेट. पंचम वैयक्तिक 5 धावसंख्येवरती तर स्वराज 18 धावसंख्येवरती खेळतोय, ज्यामध्ये आपण 2 षटकार आपण त्याच्या बॅटमधनं पाहिलेत. एक चांगलं क्रिकेट या जोडीकडून सादर केलं जात आहे. निकू टू पंचम. हो, परफेक्ट यॉर्क होता. ऑन साइडला भीत करण्याचा विचार होता. लेग बायच्या स्वरूपात 1 रन. प्रयत्न सरस चाललेत पंचम याचेही, परंतु कनेक्ट मात्र परफेक्टली करू शकत नाहीये. यस, यावी गती कमी ठेवली. टप्पा सरस पाहायला मिळाला. लेग बायच्या स्वरूपात याही चेंडूवरती मिळते ती 1 रन. धावसंख्या 43. 43 रन. हो, यावी स्वतः बॉल खाली येतोय आणि पकडतोय कॅच. पंचम यावी माघारी परततोय. 3रा धक्का इथे बसलाय. धावसंख्या 43. 43. 3 गडी बाद. वैयक्तिक 5 धावसंख्येवरती पंचम 5 धावा काढून माघारी परतलाय. डगआउटच्या दिशेने तो पाहायला मिळेल. फलंदाज यावी दाखल होतोय भूषण. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि भूषण यावी आपल्या ताकदीच्या जोरावरती कोणता करिश्मा इथे सादर करतो पाहूया. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू निकू टू भूषण. आणि त्यानंतर खेळला गेलेला हा फटका क्षेत्ररक्षक आहे, केली नाहीये चूक आणि पकडला गेलाय झेल. इथे समाप्त होतोय खेळ. तो कलावती स्पोर्ट्स संघाचा निर्धारित 4 षटकांमध्ये धावा बनवल्या गेल्या. 43-44 धावांचं लक्ष वक्रतुंड बंदर रोड संघासमोर ठेवलं गेले. कोण जिंकणार, कोण हरणार, कोणता संघ क्वार्टर फायनल मध्ये एंटर होणार, दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळणार.
24 चेंडू 44 धावा असं लक्ष. वक्रतुंड बंदरोड संघासमोर सलामीची जोडी. स्ट्रायकिंगला निकू, नॉन स्ट्रायकिंगला निरंजन. लगातार तिसऱ्या सामन्यामध्ये या जोडीवरती दाखवला गेलेला विश्वास वक्रतुंड बंदरोड संघाकडून. आणि बॉलिंग मार्गवरती शिवम. पहिलं षटक राईट आर्म ओव्हर द विकेट. कलावती स्पोर्ट्स संघाचा गोलंदाज. यस, रॅपिड डिलिव्हरी होती. वेगवान चेंडू फेकण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. सिंगल रन. पॉवर प्ले मध्ये पॉवर बाज गोलंदाजी करायची शिवमला. एक वेगळीच आगळी अशी बॉलिंग ऍक्शन. कम्प्लिटली हात राऊंड करून गोलंदाजी करता इथे दिसतोय. या मिडॉनच्या दिशेने चेंडू फरार झालाय. अनुराज आहे तिथे. बॉलवरती येऊन फील्ड करेल, थ्रो करेल. तदवर घेतल्या गेल्या तर 2 धावा. धावसंख्या 3 या अंकावरती जाऊन स्थिरावेल. शिवम यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून आपण याच्याकडे पाहतो. यावेळी ड्राईव्ह केले. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 रन घेतली गेले. दुसरी धावी त्याच गतीने आणि त्यानंतर तिसऱ्या धावीचा दिला गेलेला कॉल सक्सेसफुल आहे. लाजवाब रनिंग पाहायला मिळते. रन आणि टर्न परफेक्ट. पहिली रन घेतली. दुसऱ्या रनसाठी दिला गेला कॉल. थोडीशी लेझी फील्ड पाहायला मिळाली आणि तिसऱ्या धावेसाठी केला गेलेला प्रयत्न आणि सक्सेसफुली 3 धावा इथे प्राप्त. धावसंख्या पोहोचली 6 या अंकावरती. जेव्हा चौकार षटकार लगावण्याची संधी मिळत नाही ना, त्यावेळी डबल टिबल घेत धावसंख्या पुढे घेऊन जाणं अपेक्षित असतं आणि तेच इथे आपण समीकरण घेऊन खेळताना ही जोडी पाहायला मिळाली. शिवम बॉलला लेफ्ट केले गेले. वाईड बॉल +1. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. धावसंख्या 8. यस, याही वेळी सेन्सिबल क्रिकेट आहे. भन्नाट गतीने पडताना हे दोन्ही खेळाडू पाहायला मिळत आहेत. यावेळी 2 धावा इथे मिळतील. सेन्सिबल क्रिकेट, चतुर असे क्रिकेट इथे आपण म्हणू शकतो आणि चपळाई भर क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळते या जोडीकडून. सिंगल डबल टिबल धाबा घेत स्कोर कार्ड पुढे घेऊन जाताना ही जोडी. जे रिक्वायर रन रेट आहे ते मेंटेन करायचं आहे आणि त्यासाठी चाललेला यांचा प्रयत्न. याही वेळी सॉफ्ट हँड ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. डीप लाफ क्षेत्ररक्षक आहे. पंचम बॉलवरती फील्ड करेल, नॉन स्ट्राईकरला थ्रो करेल. तद्वर इथे मिळाल्या त्या 2 धावा. धावसंख्या 12. अजूनही 2 चेंडू बाकी. हो यस, शानदार शॉट सिलेक्शन. स्टेपिंग करून खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न होता. फ्लायटेड बॉल, परंतु तेवढा सुरेख खेळला गेलेला फटका. 2 धावा. धावसंख्या 14. यस, यावी सॉफ्ट हँडली स्ट्रेट खेळ आहे. ऑफ ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. 1 रन इथे मिळेल. दरम्यान षटक क्रमांक समाप्त होते ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15. 44 धावांचं लक्ष यावेळी ठेवलं गेले. बंदरोड संघासमोर सलामीच्या जोडीकडून पॉवर प्ले मध्ये दर्जेदार क्रिकेट. 18 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता इथे राहते. .74 रिक्वायर रन रेट इथे असेल. बॉलिंग मार्गवरती पंचम. वैयक्तिक पहिल्या संघाच्या माध्यमातून दुसरं. स्ट्रायकिंगला निकू. सुरुवात, प्रारंभ, आरंभ अतिशय लाजबाब. बंदरोड संघाच्या माध्यमातून पंचमचा पहिलाच बॉल. यावेळी सॉफ्ट हँडली खेळ आहे. ऑफ साइडला खेळायचा होता. बॉल जातोय मात्र ऑन साइडला. 1 रन इथे मिळते. 16 अंकावरती पोहोचले धावसंख्या. पुढील चेंडू
वेगवान चेंडू फेकण्याचा प्रयत्न, भरकटलेली दिशा, संघाची दुर्दशा. वाईट स्वरूपात 1 रन. आणि हाही चेंडू वाईट पाहायला मिळतोय. चुका घडतायत पंचम कडून. पंचम सारखा अनुभवी गोलंदाजाकडून इथे चुका घडतायत. धावसंख्या 18. वेल लेफ्ट. याही वेळी लक्षपूर्वक खेळाचं प्रदर्शन निरंजन कडून. हाही चेंडू वाईट करार केला गेलाय. सलग 3 चेंडू वाईट फेकले ते पंचमने. आणि त्यानंतर क्लीन बोल्ड आहे. सलग 3 चेंडू जरूर त्याने वाईट फेकले, परंतु चौथ्या बॉल मध्ये शानदार कमबॅक पाहायला मिळाला. क्लीन बोल्डच्या स्वरूपात एक मोहरा गारद होतोय. निरंजन यावी डगआउटच्या दिशेने परततोय. निरंजनच्या स्वरूपात वक्रतुंड बंद रोड संघाला बसलेला पहिला धक्का. धावसंख्या 1 गडी बाद 19. सचिन 44 धावांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग करत असताना वक्रतुंड संघ 16 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता. पंचम बॉलिंग मार्कवरती सचिन बिग हिटर आहे आणि ती जबाबदारी या खेळाडूवरती, परंतु यावेळी ड्राईव्ह केलाय. डीपला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे, बॉलवरती येईल. तत्वर 2 धावा रनिंगच्या माध्यमातून संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्यात आणि या 2 धावेने स्वतःचं वैयक्तिक खातं इथे ओपन करताना आपल्याला पाहायला मिळतोय सचिन. धावसंख्या 21. लो फुलटॉस बॅटवरती घेतलाय. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मिड ऑफच्या दिशेने खेळला गेलेला फटका. 1 रन या बॉलवरती. सिंगल डबल घेत एक चांगला धावांचा चाललेला पाठलाग इथे आपण पाहतोय वक्रतुंड बंद रोड संघाकडून, परंतु गोलंदाजीमध्ये कमबॅक केलाय तो पंचमने. यावी सॉफ्ट हँडचा वापर केलाय. डीप स्क्वेअर लेगला अंपायरला क्रॉस करून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षकाने केलेला थ्रो परफेक्ट एंडला होता, परंतु इथे चपळाई दाखवली ती निकूने. सहजपणे मिळतात त्या 2 धावा. धावसंख्या 24. आतापर्यंत 8 चेंडू फेकलेत पंचमने. धावा खर्च केल्यात त्या 9. लांब लचक ठरते इथे षटक पंचम याचं, परंतु याचा फायदा मात्र वक्रतुंड बंद रोड संघाला इथे मिळाला. लो फुल टॉस याही वेळी ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. अनुराज आहे तिथे. बॉल फील्ड करेल, थ्रो करेल. तदवर घेतल्या गेलेल्या 2 धावा. षटक क्रमांक समाप्त झाले ते दुसरा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. 12 चेंडू मध्ये 18 धावांची अजूनही राहते आवश्यकता. प्री क्वार्टरचा हा सामना जो जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये एंटर होईल. दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून या स्पर्धेतलं आपलं भवितव्य ठरवणारा, अस्तित्व ठरवणारा हा सामना डू ऑर डाय अशा पद्धतीने इथे खेळायचा आहे. टीम मीटिंग मध्ये चालली चर्चा. कोणत्या गोलंदाजावरती हे षटक महत्वपूर्ण षटक जे सामन्याला सेट करून दिलं जातं. बारा चेंडू आणि 18 धावा. स्ट्रायकिंगला सचिन राहील. कॅपेबिलिटी आहे, क्षमता आहे या खेळाडूकडे, ताकद आहे या खेळाडूकडे. फील्डवरती नजर देऊन तो खेळण्यासाठी सज्ज झालाय. नॉस्ट्रेलियाला निकू सज्ज होतोय. बॉलिंग मार्गवरती सोहम आलाय, ज्याने दाखवलाय आपला दम. सोहम हम नहीं है किसी से कम, हे मात्र इथे त्याला सिद्ध करावं लागेल. बेस्ट ऑफ प्लेयर सीमारेषेच्या दरम्यान इथे लगावले गेलेत. डीप मिड विकेट, काउ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषेच्या दरम्यान ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पायावरती आदळलाय बॉल. पॉइंटच्या दिशेने चेंडू कॅरी होतोय. 1 रन घेतली गेली. दुसऱ्या धावेचा दिला गेलेला कॉल लेग बायच्या स्वरूपात 2 धावा इथे मिळतील.
स्ट्राईक सचिन कडे राहील. धावसंख्या 28 या अंकावरती जाऊन पोहोचेल. दर्जेदार क्रिकेट वक्रतुंड बंद रोड संघ इथे पेश करतोय. जशी आवश्यकता आहे तसा खेळ त्याने आतापर्यंत केलाय. पुढील चेंडू. हो यावी वेगवान चेंडू होता. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 29 या अंकावरती जाऊन पोहोचले. आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे, पकडले गेले कॅच. सचिन यावी माघारी परततोय. लो फुल टॉस बॅट वरती घेतला गेला. मिड विकेटच्या दिशेने खेळला गेलेला फटका होता. क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळाला. वेल जज. अतिशय शानदार पकडली गेलेली कॅच इथे पाहायला मिळते. दुसरा धक्का इथे बसतोय. धावसंख्या 29 या अंकावरती स्थिरावलेली पाहायला मिळेल. सचिन वैयक्तिक 3 धावसंख्येवरती डगआउटच्या दिशेने. तर निकू आहे जो अजूनही मैदानात, जो वैयक्तिक 17 धावसंख्येवरती खेळ करतोय. आणि बॉलिंग मार्कवरती मात्र इथे सोहम सक्सेसफुल ठरले. 1 रन खर्च केली, 1 विकेट त्याने प्राप्त केली. कलावती स्पोर्ट जयभरी मिळतोय संघाचा हा उभरता खेळाडू. कमी वयामध्ये क्रिकेटची चांगली उंची त्याने इथे गाठले आणि त्याचमुळे त्याला या प्लेइंग 9 मध्ये मुख्य टीम मध्ये संधी मिळाली आहे, संधी दिली गेली आणि या संधीचं सोनं त्याने इथे केलंय. ज्याच्यावेळी त्याच्यावरती कर्णधाराने विश्वास दाखवलाय, विश्वासात पात्र ठरलाय तो सोहम. पुढील चेंडू. स्ट्रायकिंगला प्रसाद. यॉर्क फेकण्याचा प्रयत्न होता, फिल्डर आहे तिथे, परंतु चपळाईने घेतली गेलेली 1 रन धावसंख्येला 30 या अंकावरती घेऊन जाईल. अजूनही 14 धावांची आवश्यकता राहते. ओहो यावी परफेक्टली बॅटचं कनेक्शन इथे झालं नाहीये. बॅटची एज घेऊन चेंडू डिक्लेअर झोन मध्ये कॅरी होतोय. 1 रन इथे मिळेल. धावसंख्या 31. लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. सोहम. अलॉंग द कार्पेट खेळलाय. अनुराज आहे लॉंग ऑनच्या दिशेने, चुकीच्या पद्धतीने केला गेलेला थ्रो. 2+1 एकूण 3 धावा. 34 रन. 10 धावांची आवश्यकता इथे राहते. 7 चेंडू 10 धावा. निको स्ट्रायकिंग एंडला. सोहमचा पुढचा चेंडू. हो यावी सॉफ्टली ड्राइव्ह केला, स्ट्रेट होता. फॉलो थ्रो मध्ये बॉल फील्ड, तद्वेळी घेतली गेलेली 1 रन. षटक क्रमांक समाप्त होते 3रं. धावसंख्या 35. समीकरण बदलते. 6 चेंडू आणि 9 धावा. शेवटचं निर्णायक षटक, रिझल्ट देणारं षटक, या स्पर्धेमध्ये इन आणि आउट करणारं षटक. आणि हे कुणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल. परंतु एका एंडकडे निकू आहे, दुसऱ्या एंडला आपल्याला प्रसाद पाहायला मिळतो. परंतु जोपर्यंत निकू आहे तोपर्यंत निश्चितच या मॅच वरती दावा असेल वक्रतुंड बंद रोड संघाचा. परंतु हे शेवटचं निर्णायक षटक कुणाच्या हातामध्ये सोपवायचं याच्यावरती चालले चर्चा, बातचीत करावीच लागेल. कारण महत्वपूर्ण सामना डू ऑर डाय सामना आहे. करा किंवा मरा, अन्यथा सरळ घरचा रस्ता धरा, हे या षटकामध्ये डिसाइड केलं जाईल. अनुराज अनुभवी असा गोलंदाज आणि त्याच्यावरती दाखवला गेलेला विश्वास, तो यावी मैदानाच्या आतमध्ये शेवटचं निर्णायक षटक घेऊन तो पाहायला मिळेल. समोर निकू आहे, बेस्ट बॉलर वर्सेस बेस्ट बॅट्समॅन असं चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू. अनुराज टू निकू. फेकला गेलेला पहिला बॉल. इथे काय घडलंय? वाईड बॉल येतोय. 1 रन.
आणि इथे रनआउट होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागेल ते प्रसाद याला. धावसंख्या 36, 8 धावांची आवश्यकता आहे. 3 गडी बाद 36, 6 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला सामना शेवटच्या षटकातील 6 चेंडू बाकी आहेत. निकू आणि नवीन फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळालाय. अक्षय नॉन स्ट्राईक एंडला तो थांबेल. 6 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. अनुराज गेम चेंजर मॅच विनर बनतो का ते पाहणं आवश्यक असणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूने निकू मैदानाच्या आतमध्ये आणि यावी वाईड बॉल. आणखीन एक वाईड बॉल. स्क्वेअर मारा सलग दुसरा स्क्वेअर मारा इथे पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा स्वरूपात सलग 2 धावा इथे खर्च केल्या गेलेत आणि हाही चेंडू तिसरा चेंडू इथे वाईड पाहायला मिळतोय. 6 चेंडू मध्ये 6 धावा. अनुराज यावी निराशाजनक कामगिरी करताना मोठ्या विश्वासाने शेवटचं षटक याच्या हातामध्ये सोपवलं गेलं. 6 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता होती परंतु फेकले गेलेले 3 सलग वाईड चेंडू त्यामुळे समीकरण इथे बदललंय. 6 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता आणि अनुराजचा पुढचा चेंडू निकूसाठी बिग केलाय. सरळ खेळला गेलेला फटका दणदण करत झालाय सीमारेषेच्या पलीकडे. इथे येतोय चौकार. 5 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता इथे राहते. वक्रतुंड बंद रोड संघ विजयाच्या दिशेने मार्गस्थ होताना इथे दिसतोय. अजूनही 2 धावांची आवश्यकता असताना अनुराज ऑन दी मार्क. निकू यावी लेग स्टिकच्या बाहेर राहतोय बॉल. पंचांचा काय तो इशारा. यस वाईड बॉल. 1 रन इथे मिळते. स्कोर इक्वल. विनिंग रनची आवश्यकता असताना अनुराजचा हा बॉल सॉफ्ट हँडली खेळलाय. 1 रन इथे मिळते आणि क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणारा तिसरा संघ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. वक्रतुंड बंद रोड संघ विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन.